मिरजेत महापालिका उपायुक्त सत्यम गांधी यांची अतिक्रमणावर धडक कारवाई. विविध भागातील रस्त्याला अडथळा होणारी अतिक्रमणे भुईसपाट. ड्रेनेज ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची नोटीस. शहरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आराखडा सत्यम गांधी. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमधील मिरज शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं असून अतिक्रमण मुक्त शहर करण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिकेचा सर्व फौजफाटा घेऊन स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. आज मिरजेत अतिक्रमण मोहीम राबवण्यात मिरज शासकीय रुग्णालय आणि महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसरातील अतिक्रमण भुईसपाट करण्यात आले. यावेळी काही लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण आयुक्तांनी विरोध न जमवता अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू ठेवून रस्ते अतिक्रमणमुक्त करून नागरिकांना दिलासा दिला. आणि यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त विजय यादव, उपायुक्त वैभव साबळे, सहाय्यक आयुक्त आणि मुल्ला हे उपस्थित होते. आज मिरज शहरातील विविध भागांमध्ये आयुक्त आणि अतिक्रमण विरोधी पथक यांनी स्वतः भेटी देऊन काही लोकांना अतिक्रमण काढण्याची समज दिली, तर काही ठिकाणी जेसीबीने अतिक्रमण काढण्यात आले. रस्त्याला अडथळे निर्माण करणारे हातगाड्या तसेच खोकी दुकानाबाहेर ठेवलेली स्टँड फलक अतिक्रमण विरोधी पक्षाने जप्त केलेली आहेत. मिरज शहरातील विविध प्रश्नांच्या बाबत आराखडा निर्माण केलेला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये कचरा उठाव हा सगळ्यात मोठा प्रश्न असून वाहनांना GPS लावण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यावर कडक कारवाई. त्याचसोबत ड्रेनेज योजनेतील ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली आहे. अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच राहणार असा इशारा देखील आयुक्तांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.